हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर तुम्ही हा चॅनलला पहिला सबस्क्राईब करा, मग बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटतील आणि तुम्ही त्याची मजा घ्याल आणि तुमचा अभ्यासही मजेसोबत कराल. तर माझं नाव राजीव पवार आहे. मी तुम्हाला आज 8वी सायन्स हा विषय शिकवणार आहे. हेल्थ अँड डिसीज. ओके. तर तुम्ही शिकवण्यासाठी शॉर्टकट, ट्रिक्स, गावठी पद्धत यूज करणार आहे. गावठी पद्धत म्हणजे एकदम खालची गोष्ट जी आपण गावामध्ये बोलतो ती, जेणेकरून सगळ्याला तो समजून जाईल. चला तर आता बघून घेऊया की काय काय असतं, कसं कसं असतं. सायन्समध्ये आपल्याला काय अवघड वाटतं, कशामुळे अवघड वाटतं, आपण शॉर्टकटमध्ये बघून घेणार आहोत. चला तर आता तुम्हाला हा जो स्क्रीन मी दाखवलेला आहे ती बघून घ्या सगळ्यांनी. हेल्थ अँड डिसीज. आता हेल्थ अँड डिसीज म्हणजे काय? आरोग्य आणि रोग. ओके. आरोग्य आणि रोग. डिसीज म्हणजे रोग जो की तुम्हाला कधी पण होते आणि हेल्थ म्हणजे काय? ती तुमची आरोग्य, तुमचं जे राहणीमान असतं त्याच्यावरती डिपेंड असते. बाकी काय जास्त टेन्शन नाही लेणे का ह्या पर. ओके. आता इथं कॅन यू रिकॉल म्हणते. काय आठवत बसायचं, आठवत बसा. बरोबर. भरपूर वेळा आपण आजारी पडलो. बघूयात आता काय म्हणते तिथं. हॅव युअर टेकन लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. म्हणजे की तुम्ही जेव्हा जेव्हा आजारी पडला आहे, मला सांगा, तुम्ही जेव्हा जेव्हा आजारी पडलाय, तुम्ही शाळेला दांडी मारली आहे का? जर मारली असेल तर कसं मारली, का मारली, तू कशा पद्धतीने मारली हे तुम्हाला माहीत पाहिजे. हे सांगितलं गेले. जास्त टेन्शन नाही लेणे ह्या पर. दुसरं काय म्हणले, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन यू बिकम अ सिक. आपण आजारी पडतो, नेमकं आपल्याला काय होते, कुठं दुखते, नाक दुखते, तोंड दुखते, गळा दुखते, हे दुखते, ते दुखते, नक्की काय होते? काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणलं की काय ना काय प्रॉब्लेम आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून तिथं डायरेक्टली म्हणले की व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन अ बिकम सिक. कळालं का तुम्हाला? की सांगता आलं पाहिजे, माझं हे दुखते, माझं ते दुखते, माझं नाक दुखते, बरोबर, मला खूप त्रास होतोय, ह्या सगळ्या गोष्टी. आता इथं वेगळं सांगितले. आपल्या आयुष्यामध्ये काही पण होत असते अचानकच, बरोबर. म्हणजे बघा, समटाईम्स वी फील अ गुड हेवन विथाउट टेकिंग अन मेडिसिन अँड समटाईम्स वी नीड अ कन्सल्ट डॉक्टर अँड डॉक्टर अँड बघा, डॉक्टर अँड टेकन अ रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस. वाय इज इट सो? व्हाय? बघा, कधी-कधी आपल्याला असं वाटतंय, आजारी पडल्यानंतर कधी-कधी औषध बी घेत नाही, मी काहीच करत नाही, मी निवांत बसतो. कधी उद्या नीट होते, अचानकच नीट होते बघा. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जर काही औषध न घेतलं, इंजेक्शन नाही घेतलं, सलाईन नाही लावली, तरीही तुम्ही अचानक बरे होता. असं कधी-कधी घडतं आपल्यासोबत. आणि असं सुद्धा होतं, की तर कधी-कधी डॉक्टरकडे जावंच लागतंय. त्याशिवाय तुम्ही ते बरंच होऊ शकत नाही. त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपलं ही सिस्टमॅटिक चाललेली आहे असं म्हणतो. बहुत ईज़ी हैं, कुछ भी लिख सकते हैं लेकिन इंग्लिश में लिखना पड़ेगा. हेल्थ के बारे में ही लिखना पड़ेगा. हेल्थ, हे हेल्थ. आता तुमची हेल्थ जी आहे ना, कधीही काहीही होतं. माणूस म्हणले काय ना काय होतच असते, बरोबर आहे का? माणूस म्हणलं की काय ना काय होते. आता काय होतंय नक्की बघून घेऊया. हे तुमच्यासारखं नरसाळ बसलं इथं. हे काय तोंडात काय घातलंय? पट्टी घातली. म्हणजे ताप किती आलाय ह्या माकडाला हे बघायचंय. ताप किती आलाय त्याला. बघा, तुमच्यासारखी दांडी मारलेली दिसतोय, बरोबर. ताप आलाय, कसं पडलाय इकडं का, इथं औषधं दिसत आहेत, इथं प्रथमोपचार म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलचं चिन्ह दिसतंय. वा 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 वा, म्हणजे छान तुम्हाला समजून देते. हेल्थ. हेल्थ इज अ स्टेट ऑफ द कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल. फिजिकल म्हणजे काय? जर तुम्ही आजारी पडलात तर तुम्हाला शारीरिक त्रास होतो, बस. मेंटली त्रास होतो. मेंटली म्हणजे डिस्टर्ब होता तुम्ही, खूप त्रास होतो तुम्हाला, बरं. मानसिक आणि सोशल, तुमच्यामुळे इतर पण लोक त्रास घेतात. तुम्ही घरामध्ये खॅक 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 खोकलायला लागला, फर 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 सर्दी काढायला लागला, बरोबर. तापानं झोपलाय, समोरच्याला त्रास होतो तुमच्यामुळं आणि तुमचीही मेंटॅलिटी डिस्टर्ब होते आणि फिजिकलसुद्धा तुम्हाला काय होतं माहिती आहे का? त्रास व्हायला सुरुवात होतो. ह्या सगळ्या तिघांना मिळून आपले हेल्थ तयार होते. काय होते? हेल्थ तयार होते. वेल बीइंग अँड नॉट मेंटली ऑर द ॲब्सेन्स ऑफ द एनी डिसीज. बरोबर. तुमचं जे काय आरोग्य आहे, मानसिक आहे, सामाजिक आहे, जे काय आहे, त्याचा जरा तरी तुमच्या शरीरावर असर पडला, की त्याला तुम्हाला लगेच हेल्थ म्हणता येतं. तुमची फिजिकल कसली असली पाहिजे? फिजिकल वेल बिंग असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, खच्चून खावा 5-5 भाकरी, ओके. नाही टेन्शन लेणे का. तुमचा मेंदू म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागतात. मेंटल वेल बिंग तुम्हाला जाणवायला लागतं आणि त्याच्यानंतर सोशल वेल बिंग. तुमच्यामुळं इतरांना प्रॉब्लेम सुरू होतो.
तुमच्यामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्यांमुळे तुम्हालाही प्रॉब्लेम होतो. कसं काय सर? बघा, तुमच्या तोंडून खोकला गेला तरी दुसऱ्याला समोरच्याला सुद्धा आजार होतो. होतो का? तसंच सेम टू सेम सोशल वेलबिनिंगमध्ये सांगून टाकलेलं आहे, की तुम्हाला इतरांपासून वेगळं ठेवलं जातं. का? तर तुमच्यामुळे तोही आजारी पडू नये. आता तो पण खपल मग तिकडंच. नाकात, तोंडात सगळ्यात मग औषधं घाला, हे करा, ते करा, सगळं चालतेच. त्याच्यानंतर आपण बघूया व्हॉट इज अ डिसीज. आता नक्की काय आहे हे? हे डिसीज म्हणजे काय आहे? बघूयात आपण. डिसीज म्हणजे रोग आहे. आता प्रत्येक रोग हे वेगवेगळे असतात. प्रत्येक रोग वेगवेगळे असतात. त्याचं कंडिशन वेगळं आहे, बरोबर. त्याच्यानंतर त्याचं जो सायकॉलॉजी इफेक्ट वेगळा आहे, बरोबर. हे सगळं होत असताना तुमची बॉडी हिट होते. कधी तुमच्या बॉडीला पेन होतं, दुखतं, बरोबर. तुम्हाला मग अचानक अडथळा निर्माण होतो. अचानक तुमच्यामध्ये मग काय म्हणतात त्याला, खूप असं खाऊ वाटत नाही काय पण, तोंड कडू पडतं. हे सगळं कशामुळं होतं? हे सगळं तुम्हाला डिसीजमुळं होतं आणि डिसीज प्रत्येक वेगवेगळा आहे. ईच डिसीज हॅज इट्स ओवन स्पेसिफिक ऑफ सिम्पटम्स. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेगळी, वेगळी, वेगळी असं बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं बघायला मिळाल्यामुळं तुम्ही तुमच्या शरीरावरती जे आलेले प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही एकमेकाला शेअर करून डॉक्टरकडे काय करता, 1च्या 20च्या स्पीडनं पळून जाता. त्याच्यानंतर नक्की पुढे बघायचं आहे. हां, चेकिंग अ फेवर. फेवर म्हणजे ताप. आता तुम्ही ताप आल्यानंतर चेक करता का? फक्त तुम्ही गळ्याला हात लावून बघता. अरे ताप आलाय, ताप आलाय, ताप आलाय. बरोबर, गळ्याला हात लावता, तुमच्या हाताला हात लावता. हे गरम लागायलंय म्हणले की आपली पांचट पद्धत आहे. हात लावलं की गरम लागलं की निघाला दवाखान्याला, बरोबर. त्याच्यानंतर मिठाच्या पाण्या करा, बरोबर. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या करा, कपाळावर ठेवा, जरा बघा कसं वाटतं, पाणी पाजवा, थोडं फिरवा बाहेर. तुम्हाला चांगलं एन्व्हायर्नमेंट जर मिळालं नाही तर तुम्हाला तसं होणार आहे, ते साहजिक आहे ते, बरोबर आहे का? त्याच्यानंतर बघा टाइप्स ऑफ डिसीज. म्हणजे रोग म्हणजे काय आपण बघितलं, रोगाचे आता टाइप्स बघायचे की किती प्रकार आहेत रोगाचे. भरपूर आहेत, पण सर्वसामान्य कॉमनली आपल्याकडे जे सगळ्यांना होतं ते मेन आहेत, बरोबर. यू मस्ट हॅव अ हेड अँड नेम्स ऑफ व्हेरियस डिसीज अँड लाईक अ डायबिटीज अ कॉमन कॉल्ड. ओके, बघा, कॉमन सेन्स आहे की हे सगळ्याला होतंय बाळांनो, सगळ्याला होतंय. त्याच्यामुळे हे कॉमन आहे, बरोबर. कोल्ड, सर्दी होणार, बरोबर. त्याच्यानंतर अस्थमा असतो, बरोबर. हे सगळं होतं. कधी-कधी आपल्याला हार्टचं डिसीज होतं, त्याचं रिजन कळत नाही. सॅन्ड्रोम होतं, ओके. सिम्फोसिस होतं, ऑल-थिस होतं. त्याच्यानंतर आपल्याला खूप असं खोकला येतं. हे सगळं होत असल्यानंतर ह्यालाच आपण काय म्हणतो, रोगाचे टाईप्स आहेत. हे सर्वसामान्य जनरली होणारे आहेत ते. कधीच होत नाही असं नाही. जनरली होतं, सारखं होते, सारखं होते, सारखं होते, बरोबर आहे. रोग, डिसीज हा वेगळा असतो आणि प्रत्येकाला होतोच असतो. मग तुम्हाला टाइप्स ऑफ डिसीज म्हणले की तुम्ही सांगू शकता की तुमच्या पद्धतीने जे जे काय होतं आपल्या बॉडीमध्ये तुम्ही सेल्फ तिथं लिहू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. ही मशीन आहे, ह्याच्याद्वारे तुमचा ताप तपासला जातो, बरोबर. ह्याला काय म्हटलं जातं? ह्याला आपण टेम्परेचर पट्टी म्हणतो, बरोबर. हे तुम्ही तिथं लिहू शकता. तोंडात घालतात भास्मन आणि बघतात की किती ताप आला माझ्या लेकराला, बरोबर. त्याच्यानंतर कळतं की याला लय भाजा लागलं, चला न्या उचला तांगड्यावर करून आपटा तिकडे दवाखान्यात नेऊन. हे असं प्रकार आपल्याकडे चालतं. टाइप्स ऑफ डिसीज म्हणजे आपण काय करतो, डायग्राम्स विथ लर्न करूया. बघा, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन. बघा, काय काय जे तुमचं रोग आहेत, सर्दी झाली की 4-5 दिवसामध्ये सर्दी गायब होते, जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये. असं झाले कोणाला 3 महिने सर्दी झाली, फराफर फराफर वाढते वगैरे, तसं नाही आहे. म्हणजे काय काय जे आपले रोग्स आहेत ना, टाइप्स ऑफ डिसीज म्हणतात त्याला, हे लिमिटेशन आहे त्याला, बरोबर, लिमिटेशन आहे. मग त्याच्यामध्ये 2 टाइप्स पडतात आपल्याला. पहिलं आहे छोटं, म्हणजे कॉमन सेन्स म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एक लवकर बरा होणारा आणि एक थोडे दिवस जास्त गेल्यानंतर बरा होणारा, बरोबर आहे का? बघा, ॲक्यूट डिसीज, ओके, क्रोनिक डिसीज. बघा, डिसीज दॅट लास्ट फॉर अ लाँग टाईम, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ तुम्हाला तो डिसीज देणार. एक्झाम्पल, हार्ट, डायबिटीज, अस्थमा, बरोबर. बघा, हे तुम्हाला कॉमन सेन्सनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जास्त लोड नाही घ्यायचा. खूप सोपा असतो सायन्स, फक्त तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचं आहे. ॲक्यूट डिसीज, त्याच्यामध्ये हा ॲक्यूट डिसीज म्हणजे काय, तर हा डिसीज दॅट इज अ कम सडनली दॅट, एक मिनटं. हां, डिसीज दॅट कम सडनली अँड लास्ट फॉर अ शॉर्ट टाईम. पटकन बरा होतो, चटकन होतो, पटकन बरा होतो. तो कुठला आहे? एक्झाम्पल, कोल्ड, फ्लू, ओके, फेवर, कॉमन. म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे लगे लगे बरे होतात. काही काही ठिकाणी त्याला मेडिसिन घेतल्यावर बरोबर होतात. काही काही ठिकाणी तर मेडिसिन नाही घेतलं, नॉन मेडिसिन यूज, तर ते ऑटोमॅटिक बरं होणार आहे. जास्त नाही लोड लेणे का
साइंस बहुत अच्छा है रे बच्चों, सिर्फ पढ़ने में अच्छा होना चाहिए नहीं, पढ़ाने वाला भी अच्छा होना चाहिए और पढ़ने वाले भी मजे आना चाहिए। आता हेरिडिटी डिसीज, हेरिडिटी का मतलब क्या होता है? अकॉर्डिंग टू द डिसीज, अकॉर्डिंग टू द रिझन, अकॉर्डिंग टू द रिझन, बरोबर. हेरिडिटी डिसीज हे दुसऱ्याकडून आलेला असतो, दुसऱ्याकडून आलेला असतो. खोकला दुसऱ्याकडून येतो, स्वतः तयार होत नाही, त्याला म्हणतात ते, बरोबर. डिसीज दॅट आर, कुठं तो दिसायला पाहिजे, हां, डिसीज दॅट आर पास्ड फ्रॉम पॅरेंट्स, चिल्ड्रन अँड थ्रू सेन्स. ओके, बघा तुम्हाला पॅरेंट्सकडून, लहान मुलांकडून किंवा कोणाकडूनही तुम्हाला ते सर्दी आलेलं असतं, फ्ल्यू, डेंग्यू, हे सगळं काय होतं माहिती आहे का, आपल्याला तयार होतं, स्वतःहून होत नाही, बरोबर. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, आपण त्याला हेरिडिटी डिसीज म्हटलं जातं, की दुसऱ्याकडून आपल्याला होतं ते. ओके, मग काय काय होतंय, खोकला होतं, बरोबर. त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही तिथे इंग्लिशमध्ये लिहू शकता, बरोबर. कॉमन कोल्ड होतं, अस्थमा होतं, बरोबर. लाईक अ डायबिटीज, ओके, लाईक अ रिझन्स ऑफ बॉडी हीट, ओके. हे कमी जास्त होत आहे बाळांनो, त्याच्यामुळे जास्त टेन्शन नाही लेणे का. ओके, त्याच्यानंतर डिसीज दॅट आर नॉट, बघा इथं किती भारी सांगितले. आता हे जे रोग आहेत ना, आता तुम्हाला सांगितलेलं, हे सगळ्याला होत नाही, काय काय लोकांना होतं, काय काय इनहेरिटेड डिसीज डेव्हलप ऑफ लर्निंग ऑफ द पर्सन इज लाईफ, म्हणजे काय काय लोकांना होते ते. नॉन इन्फेक्शन, नॉन इन्फेक्शन, ओके. डिसीज म्हणजे हे इन्फेक्शन होत नाही, हे डिसीज दॅट डू नॉट स्प्रेड ऑन वन पर्सन इन फॉर दॅट, म्हणजे काय टू अदर, म्हणजेच हे काय आहे, नॉन इन्फेक्शन, इन्फेक्शन होत नाही आहे, हे ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीमध्ये तयार होतं आहे, त्याला आपण म्हणतो नॉन इन्फेक्शन. म्हणजे काय होणार, एक्झाम्पल डायबिटीज हे जन्मल्यापासून असू शकतं किंवा काही काळानंतर तुमच्या ऑटोमॅटिक बॉडीमध्ये तयार होऊ शकतं, हे कोणाकडून होत नसतं. हार्ट अटॅक, हार्ट अटॅक तुम्हाला येऊ शकतं, बरोबर. त्याच्यानंतर कॅन्सर तुम्हाला ऑटोमॅटिक होऊ शकतो, बरोबर. हे सगळं कॉमन आहे, हे सगळं तुमची बॉडी आतल्यात काय करते माहिती आहे का, तुमच्या बॉडीच्या हेल्थनुसार ते काय होतं, क्रिएट होत असतं. त्याच्यामुळं तुम्ही तेच लिहायचं आहे जे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळतात. हे बघा, पान खाऊन थुकले पाचचं मन, बरोबर. आता असले ह्यांना सपासपान तोंडावर खाणं असल्यांना, बरोबर. म्हणजे बघा, आता इन्फेक्शन थ्रू ऑफ सट, बघा आता हे तुम्हाला तुम्ही दाखवत आहे, थुकलंय पान बिन खाऊन, गुटखा खाऊन, बरोबर. आता थुकायचं ना असं कुठं होईल. आता बघा, जर आपण थुकलं तर त्याला काय काय होतं माहिती आहे का, आपल्यातलो जो काही एरिया आहे, बरोबर, जो काही एरिया आहे तो एरिया सगळा घाण होतो. ओके, इन दिस एरिया स्मॉल, बघा तुमचा एरिया स्मॉल असेल किंवा बिग असेल, थुकलं तर तुमच्या थुंकीतून तो काही संसर्गजन्य रोग आहे ते सगळं पसरण्याचा प्रयत्न करतं. ओके, आणि हे सगळं पसरलं की टू द फाईन मिस्ट, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला क्रिएट होतात, बरोबर. आता काय काय होतं, मिस्ट मीन्स बघा, इन द एअर फॉर सर्वेल मिनिट्स टू फ्यू अवर्स, ओके, काही तासानंतर ते आणखी जास्त पसरतात वगैरे. त्याच्यानंतर ह्याला आपण काही सेकंदापुरतं सुद्धा किंवा काही भरपूर वेळानंतर सुद्धा आपल्याला ते कधी कधी बघायला मिळतं. बघा, एकाच ठिकाणी जर खचून थुकत असतील, बरोबर, शौचालय असेल, ह्या ठिकाणी आपण विचार जर केला तर आपण तिथं काय होतं, अचानक बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे किडे, घाण, माशा वगैरे तिथं बसतात, हे तुम्हाला माहिती आहे, लहानपणापासून आपण ते शिकत आलेलं आहे, एवढं नाही लेणे काही टेन्शन. मी तुम्हाला व्यवस्थित फक्त अंडरस्टँडिंग करून सांगतोय. ओके, मी तुम्हाला हार्ड वर्ड्स पण इथे क्रिएट करून दिलेले आहेत, ते हार्ड वर्ड्स तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायचे कीवर्ड्स आहेत ते. ओके, हेल्थ म्हणजे काय, स्टेट ऑफ द लिव्हिंग बिंग, डिसीज, इन्फ्लुएन्स, ओके, क्रोनिक लॉंग रेस्टिंग, बरोबर. हे तुम्हाला मी काय केलेलं आहे, शॉर्टकटमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काय करता, ओके, शॉर्ट करून लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होणार माहिती आहे का, खूप मदत होणार आहे. खूप मदत होणार आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्हाला मी नंबर देतो स्क्रीनवरती, त्या नंबरवरती मला हाय टाका, तेव्हा तुम्हाला ही PDF भेटून जाईल. 7666258952. ओके, ह्या नंबरवरती हाय टाकायचं, तुमचं नाव टाकायचं, तुम्हाला ही PDF भेटून जाईल. ह्या PDFच्या बाहेर एक एक क्वेश्चन तुम्हाला स्कूलला बाहेर जाणार नाही, एवढी गॅरंटी मी तुमची घेतो. आता चला पुढे जाऊया, खपूया मोर तिकडंच उलटून. आता गुड हेल्थ अँड टिप्स. आता तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल तर काहीतरी काय हेल्थ टिप्स द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये कीप युअर हँड्स अँड क्लीन, हात स्वच्छ करणे, बरोबर, इट बॅलन्स फूड,
तुमचं जे अन्न आहे ते व्यवस्थित फूड असलं पाहिजे, तेलकट जास्त नसलं पाहिजे, वगैरे 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 वगैरे. ड्रिंक क्लीन वॉटर, पाणी गरम करून प्या, हॉट वॉटर ड्रिंकिंग. ओके. आणि तुमचं जे वॉटर आहे, वॉटर बॉटल क्लीन ठेवा. ओके. हे सगळं लहानपणापासून सांगत आले आणि तेच लिहायचं आहे तुम्हाला. आणि एक्सरसाइज ऑफ रेग्युलरली, तुम्ही व्यायाम करा, योगासन करा किंवा थोडंसं रनिंग करा, जॉगिंग करा, वॉकिंग करा, जे असेल ते करा, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये हीट निर्माण होईल, घाम बाहेर पडून तुम्हाला फ्रेशनेस फील होईल. टेक अ प्रॉपर रेस्ट. कृपया लवकर झोपा, लवकर उठा आणि व्यवस्थित आहार घ्या, जेवण करा, लंच करा, ब्रेकफास्ट करा. ओके. आणखीन म्हटलं तर चांगलं व्यवस्थित तुम्ही फ्रूट्स वगैरे सॅलेड्स हे खावा, म्हणजे तुम्हाला असलं काही होणार नाही आहे असं म्हणतेच. कन्सल्ट डॉक्टर व्हेन निडेड. जर तुम्हाला असं वाटत असेल की वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या, उपचार करा, डॉक्टरांकडे जावा, टुच्चू करून घेऊन या, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये अजिबात अडकून राहावं लागणार नाही. हे खूप सोपं आहे, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं काय दिलं ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्त टाकून लिहू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जे काही नियर बाय दिसतं ते तुम्ही लिहू शकता प्रॉपर पद्धतीने. तुम्हाला एकही मार्क कट केला जाणार नाही. हीच काय असते, ही ट्रिक्स असते लिखाणाची, ही ट्रिक्स असते आपण एक्झामला पॅटर्न करण्याची. त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घेऊन, व्यवस्थित इन्फ्लुएन्स करून काय करायचं आहे, तुम्हाला रायटिंग करायचं आहे. ओके. बघा, आपल्याकडे भरपूर प्रकारचे काय इन्फेक्शन्स आहेत, डिसीज आहेत आणि त्या प्रत्येक इन्फेक्शनला काही ना काही वेगळा उपचार आहे. मास्तर आता आम्हाला शिकवायला लागला, म्हणजे त्याला पण काहीतरी इन्फेक्शन झालं असेल. हां, मला पण इन्फेक्शन झाले. काय इन्फेक्शन झालं? मला सर्दी. ओके. नॉर्मल कोल्ड इन्फेक्शन आहे. ओके. मग तुम्ही आता घरगुती उपाय करतो, हे करा, ते करा, ते ओके, दॅट इज ओके. बिकॉज ऑफ तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की बाळा काय होतं? डॉक्टर तेच म्हणते, येऊन जाऊन पाणी गरम करा, चांगलं जेवण करा, चहा कमी प्या, वगैरे वगैरे. ओके. त्यात ऐकून कंटाळा आला आहे, पण तुम्ही ते काय ऐकत नाही. बरोबर. डिसीज सेपरेट थ्रू. बघा, अगं बाई बाय बाय, आता काय करावं म्हणतो मी? एअर, वॉटर, फूड, विक्टर्स, इन्सेक्ट्स. ओके. अदर ॲनिमल आर कॉल्ड इन्फेक्शन डिसीज. फैलाव. आजूबाजूचे मच्छर, डेंग्यू, बरोबर. जे काय असेल ते घाणकिडे, छोटे छोटे ॲनिमल्स, मायक्रो किडे जे असतात ना, ते सगळे तुम्हाला काय करतात, तुमच्या अन्नपदार्थावरती, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीवरती येऊन काय करतात, पटकन येतात आणि तिथं तुम्हाला खराब करतात. त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन आणि डिसीज व्हायला सुरुवात होतं. हे कॉमन सेन्स आहे. नेम ऑफ द डिसीज. आता बघा, इथं तुम्हाला मी चित्र पण दाखवलं टीबीचं. टीबी म्हणजे काय? बघा, टीबी खोकल्यामुळे होतं. टीबी खोकल्यामुळं होतं आणि खोकल्यामुळं झाल्यामुळं तुम्ही काय करता, त्याच्यावरती काम करायला सुरुवात करता. असं खोकलता की तुम्ही बी मरता आणि समोरच्याला बी खुकून आवाज करून बोंबलून मारून टाकता. बघा, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी काहीतरी आपल्याला इंजेक्शन घ्यावे लागतात, बरोबर. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्यासाठी आपल्याला काहीतरी ते फॉर एक्झाम्पल त्याला काय रिझन्स आहेत, काय होतं, कसं होतं, बरोबर. आणि मोड ऑफ इन्फेक्शन कसं होतं हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर. बघा, तुम्हाला कॉमन सेन्सनुसार काय करायचं, स्टडी करायचे, जेणेकरून तुम्हाला इथं अवघड वाटणार नाही आहे. बरं, हे बघून घ्या. बघा, जर तुम्हाला टी बी झाला तर तुम्हाला BCG वॅक्सिन घ्यावी लागेल, इन्सुलिन ऑपेंडंट. बघा, रेग्युलर मेडिसन लाईक अ डॉट डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि तुम्हाला आराम बी करावा लागेल. हे कसं काय होतं आहे, हे जी लक्षणे काय आहेत, सिम्पटम्स काय आहेत त्याचे. आत्ता बघा, क्लॉनिक काउंट, बॉडी. बघा, बॉडी सपोर्टिंग व्हायला पाहिजे आपली कुठली गोष्ट. त्याच्यानंतर लॉस ऑफ बॉडी वेट, डिफिकल्ट ब्रेथिंग, डिफिकल्ट हेल्थ इश्यूज. हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये काय केलं जातं, वडून घेऊन झालेलं असतं. बघा, मोड ऑफ इन्फेक्शन, स्पिटिंग बाय पेटेंट. बघा, तुमचं जे पेशंट आहे, रुग्ण आहे, जो काय हॉस्पिटलमध्ये आहे, त्याचं जे एअर पोल्युशन आहे, बरोबर, त्याचं चांगलं असलं पाहिजे. का तिथं घाण असलं नको, तिथं दवाखान्यात शेजारी घाण नाही, चालत नाही. एकदम व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला चांगलं रुग्णांसाठी किंवा जे काही पॅरेंट्स लोक बाहेर बसतात त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम प्रकारचं काय असणार आहे, एन्व्हायरमेंट असणार आहे. त्याच्यानंतर हेपेटायटिस. बघा, हेपेटायटिस म्हणजे काय, हेपेटायटिस म्हणजे कावीळ होतं. कावीळ लहान मुलांना पण जन्मलेल्या कावीळ होतं का नाही. मग लहान मुलांना कावीळ होतं, मग त्याच्यामध्ये बघा ABCDE हे हेपेटायटिसचे व्हायरस आहेत. ए व्हायरस आहे, BCD असे तुम्हाला टोटल 5 व्हायरस तुम्हाला बघायला मिळतात. बघा, हे व्हायरस झाल्यानंतर कसं त्याचं मोड आहे, कसं
कसं म्हणजे असं पसरतं ते, असं त्यांना म्हणायचं आहे. तर बघा वॉटर आहे, बरोबर, त्यांच्यात ब्लड आहे, बरोबर. नंतर तुम्ही जर इंजेक्शन केलेल्या सुया असतील तर एकमेकाच्या सुया वापरल्या, बरोबर, किंवा कटिंगच्या दुकानामध्ये केल्यानंतर तुम्हाला ते ब्लेड एकमेकाचं वापरलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडंफार व्हायला सुरुवात होते, बरोबर. मग लहान मुलांना होतं ते, शक्यतो 99% लहान मुलांनाच होतं, जेणेकरून आपल्याला सगळी समजून यायला पाहिजे. आता पुढे काय करावं लागेल त्यासाठी? ड्रिंक अ बॉईल वॉटर, गरम करून पाणी प्या, उकळून पाणी प्या, प्रॉपर क्लीन इन हँड, हातात व्यवस्थित धुवा, सॅनिटायझर करा, बरोबर. हे सगळं काय आहे? हे सगळं त्याचे काय आहेत? पॉवरफुल उपाय आहेत, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? ट्रीटमेंट म्हणतो. गावठ्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर करू शकता. प्रत्येक नुसके वगैरे वेगवेगळे असू शकतात. तर मित्रांनो, आपण राहिलेला भाग हा पुढील तासाला कव्हर करणार आहोत, जेणेकरून राहिलेला भाग मी तुम्हाला उत्तम पद्धतीने शिकवेल आणि त्याच्यावरच्या अडचणी हे तुम्हाला भाग 2 मध्ये बघायला मिळणार आहेत. व्यवस्थित समजलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट भाग 2 हे तुम्हाला मिळून जाईल विथ ट्रिक्स. हा धडा झाल्यानंतर त्याच्यावरचा ट्रिक्स, त्याच्यानंतर क्वेश्चन ॲनालायसिस, कुठले क्वेश्चन येऊ शकतात, कसे येऊ शकतात हे तुम्हाला डिस्कस करायचं आहे. मी आधी एक्सप्लेन करून त्याच्यावरचा ट्रिक्स बनवणार आहे आफ्टर एंडिंग अ लेक्चर. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण पुढच्या सेक्शनला जात असतो. ओके. थँक्यू व्हेरी मच टू ऑल अँड थँक्यू.